मित्रांनो, पेपर वाचायला घेतल्याबरोबर आज बलात्काराच्या भरपूर बातम्या वाचायला भेटल्या. अहो, वयाचं बंधन नाही, मग आपण चाललो कुठे? आणि मग आज आपली ही जी भोगवाडी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये मुली बाया सुरक्षित आहे का नाही, आणि हा प्रश्न डिटेल अभ्यास करून सोडवणं भाग आहे. किंवा एवढे बलात्कार का होऊन राहिले, त्याची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणं शोधून काढणं आता गरजेचं झालं आहे. जर आपली जी सामाजिक जगण्याची पद्धत आहे ती जर दोषी असेल तर तीसुद्धा बदलणं गरजेचं होईल. कारण असं एवढं स्त्रियांना असुरक्षित ठेवून चालणार नाही. आणि मुलींना सुरक्षित ठेवायची जबाबदारी कुणाची? फक्त शाळांची आहे का? याचा सुद्धा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे. मुलांना जन्म दिला आणि मोकळे झालं हे बरोबर नाही. त्याला आयुष्यात उभं करून मार्गी लावल्यानंतर आईबापाची जबाबदारी संपते. आणि ह्या बाबतीमध्ये जे काही प्रबोधन करायचं, मार्गदर्शन करायचं, तर हे त्या समाज व्यवस्थेतील ज्येष्ठ मंडळींनी करायला पाहिजे. कारण त्यांनी टप्पे तोडपे खाल्लेले असतात आणि कोणती गोष्ट कशी हाताळायची हे बरोबर समजते. म्हणून आज गरज झालेली आहे ही जी भोगवान संस्कृती आपण स्वीकारली, याचा त्याग करून त्यागवान संस्कृतीकडे वळणं गरजेचं आहे. याचासुद्धा सगळ्यांनी विचार करावा. मालशेर रामदास खंडागळे.